मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या लाखो कोकणवासियांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला मुंबई गोवा महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर आणि विविध चर्चांमध्ये मुंबई गोवा महामार्गाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली असा दावा केला जात आहे. पण हा दावा नेमका कशासाठी आहे? महामार्गाच्या रखडलेल्या कामासाठी की एखाद्या अभियांत्रिकी विक्रमासाठी? आमच्या प्रतिनिधीचा हा विशेष रिपोर्ट. गेल्या तब्बल 13 वर्षाहून अधिक काळ मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग अर्थात NH64च्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. 2013 मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प आजही विविध ठिकाणी अपूर्ण असून जमीन अधिग्रहण, कंत्राटदार बदल, न्यायालयीन व तांत्रिक अडचणींमुळे त्याला वारंवार विलंब झाला आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक नागरिक आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून सर्वाधिक काळ रखडलेला महामार्ग म्हणून मुंबई गोवा महामार्गाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी अशी उपरोधिक मागणी केली जात आहे. मात्र सध्या तरी मुंबई गोवा महामार्गाची सर्वाधिक विलंब झालेला महामार्ग म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये कोणतीही अधिकृत नोंद नाही. खरं तर भारतातील महामार्ग क्षेत्रात अलीकडे काही गिनीज विक्रम नोंदवले गेले आहेत. जानेवारी 2026 मध्ये बंगळुरू विजयवाडा ग्रीनफील्ड महामार्गावर सलग 52.411 किलोमीटर डांबरीकरणाचा जागतिक विक्रम नोंदवण्यात आला. तसेच मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पातील 22.33 मीटर रुंदीच्या बोगद्याला जगातील सर्वात रुंद भूमिगत बोगद्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळाला आहे. दरम्यान मुंबई गोवा महामार्गाच्या विलंबामुळे कोकणवासियांमध्ये मोठी नाराजी आहे. सोशल मीडियावर तर हा महामार्ग पूर्ण होण्यापेक्षा त्याच्या मुदतवाढीचेच विक्रम जास्त आहेत अशा प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. मुंबई गोवा महामार्गाच्या विलंबाची चर्चा देशभर होत असली तरी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वाधिक काळ रखडलेल्या महामार्गाची नोंद झाल्याचा दावा सध्या तरी अधिकृतपणे खरा नाही. मात्र 13 वर्षाहून अधिक काळ सुरू असलेले काम आणि वारंवार बदलणाऱ्या मुदती यामुळे हा महामार्ग भारतातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या प्रकल्पांपैकी एक ठरला आहे.